समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा. लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला रे बोला, बोला रे बोला, जोर से बोला. पत्रकारांच्या मीडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांचा. जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम. लोकशाही अण्णाभाऊ खाल्ले करा, खाल्ले करा. ओरा कॅट बरे हो या करेश. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पक्षाचे आमच्या पूर्व आणि पश्चिमचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष दामिनीताई, कामगार युनियनचे आमचे जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष रामभाऊ मादाळे यांनी या जयंतीचं अत्यंत नेटकेपणाचं नियोजन केलेलं आहे. अत्यंत खेळीमेळीच्या आणि चांगल्या वातावरणामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा संदेश रास्त देण्याचा प्रयत्न केलाय की भारतीय संविधानाशिवाय कुठल्याही जमातीला आणि समाजाला भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही. आणि त्यामुळे भारतीय संविधान आणि त्याच्यावरती असणारं जे चक्र आहे ते समतेचं चक्र असण्याच्या रथाचं नियोजन कामगार आघाडी तसे जिल्हा कार्यकर्त्यांच्या वतीने केलेलं आहे. आणि आज महिला आघाडीच्या संख्या ही रिपब्लिकन पक्षाच्या आमच्या सर्वच कार्यकर्त्यांची उल्लेखनीय आहे. आणि एकंदरच आम्हाला सातत्याने एक सांगायचं आहे की ज्याप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलं की ही पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावरती तरलेली नसून ती फक्त आणि फक्त मजूर, कष्टकरी आणि श्रमिकांच्या तसेच मागामाराच्या हातावरती त्यांच्या तळहातावर तरलेली आहे. त्यामुळे कुठला शेष आणि कुठला नाग आम्हाला माहिती नाही. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना माहिती नव्हतं, तसं यापुढे आम्हालाही माहिती नाही. त्यामुळे ही पृथ्वी ही शेतकरी, कष्टकरी आणि मजूर शोषित पीडितांच्या हातावरती तरलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं अण्णाभाऊंनी सांगितलेलं होतं की जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेल्याचं मत भीमराव. त्यामुळे जग जर बदलायचं असेल, हा जग बदलायचा असेल आणि स्वतःला समाजाला स्वतःचं परिवर्तन करायचं असेल तर मात्र त्यांना आंबेडकरांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणूनच अण्णाभाऊ साठे म्हणतात की जग बदल घालून मत सांगून गेले तर भीमराव, म्हणजे जग बदलायचं असेल तर ठोका घालावा लागेल. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती चालण्याशिवाय
गत्यंतर नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर हाच विचार या देशाला आणि या देशातील असणाऱ्या 5000 जातीच्या समूहाला तारू शकतो, एवढं मात्र निश्चित. मी पुनश्च माझ्या रिपब्लिकन परिवाराच्या वतीनं तमाम सातारा शहरवासियांना व जिल्हावासियांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा,